नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता आपण आता तयार झालो आहे बाईक राईडसाठी. तर आपण चाललो आहोत आपल्या गावी देवगडला. ही बघा बाईक आपली पाठी रेडी आहे. ही आपली कॉलनी बाईक दाखवतो बघा, अशी आपण रेडी केलेली आहे. यावेळी आपण टँक बँक ॲड केला आहे. बॅग इथे लावली आहे आणखी सिंगल सीट चाललो आहे आणि पाठी असं लावलेलं आहे. तर चला आता मोठं ब्लॉग स्टार्ट करूया. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे. आता आपण जस्ट निघालो आहे आणि मॅपमध्ये तुम्ही बघू शकतात 8 hours 33 minutes दाखवत आहे. आपण चाललो आहोत कोकणात आपल्या गावी देवगडला. तर बघूया आता एस्टिमेटेड टाईम काय. माझा अंदाज आहे की आपण 2 वाजेपर्यंत 2च्या अगोदरच पोचायला पाहिजे. तसं तर मुंबई आपण कधी सोडतो आहे त्याच्यावर डिपेंड आहे. सकाळचे वाजले आहेत 4:30. हे आपण आता राईडला सुरुवात केलेली आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आपण चाललेलो आहोत पुढे. बघा आपलं फेवरेट गाणं, शान कोणाची लालबागच्या राजाची. आपण नॉर्मल 70, 80, 90, 100च्या स्पीडलाच क्रूज करणार आहोत. तर चला, मेन आता गोरेगाव फ्लायओव्हर घेतो आणि हायवेला मिळतो. चला बाय. तर मित्रांनो, आता आपण लागलेलो आहोत हायवेला. बघा सकाळची वेळ म्हणून 10 मिनटातच आपण गोरेगावला आलेलो आहोत. आपण घेणार आहोत वाशीचा रूट. आता आपण मालाडला राहतो म्हणून आपल्याला मुंबई सोडायलाच 1-1.5 तास लागतो. तर बघू वाशीला आपण किती तासात, अंदाजे 1 तासात पोचायला पाहिजे वाशीला. हे लाईट लावायला लागेल. चला हळूहळू क्रूज करूया 70-80च्या स्पीडने. बघा पुढे पण एक रायडर दिसतोय आपल्याला. थोडं थोडं ब्लॉग करणार कारण की जास्त केलं तर एकदम मोठी व्हिडिओ होऊन जाईल. चला पुढे भेटूया. इंटरेस्टिंग काय दाखवायचं असेल तर. आपण आता आलेलो आहोत एअरपोर्टला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आज सकाळ सकाळीच आपण ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहेत. हे बघा इथे पूर्ण असं लाल आहे. अरे माझा टचस्क्रीन एवढं लाल आहे. हा सिग्नलचा ट्रॅफिक आहे वाटतं. हे बघा मित्रांनो, एकाच ब्रिजवरून उलटी पण हे सोडल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक झालं आहे. अर्धा तास वेट झाला इथे आपला. पूर्ण घामाने आपण ओला झालो. आता पाणी प्यायला लागेल, डिहायड्रेट झालं आपण. एवढे सारे जे ट्रक होते ते एवढ्याशा रोडवर यांनी डबल ह्याच्यात सोडले आहेत. काय ट्रॅफिक झालेलं, अर्धा तास पूर्ण वाया गेला आपला. आपल्याला 15 मिनटं पुढे दाखवतं यार एस्टिमेटेड. बघूया, होप सो चालूया. पुढे ट्रॅफिक नाही भेटायला पाहिजे आपल्याला. आपण आता वाशी पुलाजवळ पोचलेलो आहोत. अराउंड 5:25 आलेले आहेत. म्हणजे 1 तासा पहिलं चालू आहे. 1 तास तर मी एस्टिमेट केलेला की 1 तासात पोहोचीन, पण आपल्याला जो म्हणजे अजून लवकर येऊ शकलो असतो. 10-15 मिनटं तर आपण आता त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. तर आहे नवीन वाशी पूल. आता हा सिग्नल देतोय पण राईटला जात नाही, सरळच चालवतोय. काय बोलणार याला. ही आपली पाठी गेली मुंबई. वेलकम टू नवी मुंबई. सो गाइस, वी हॅव रीच पळसपे पाटा. आणि हा बघा, हा आता द्वारकाधीश जो शॉपिंग मॉल आहे तो तुम्ही लक्षात ठेवू शकतात. मस्त झालेला आहे. आणि आता आपल्याला लागणार आहे आपला सर्वांचा लाडका मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. हा बघा गाईस, आपण एंटर झालेलो आहोत आता आपल्या लाडक्या मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवर. इथून हा स्टार्ट होतो. हे लोकेशन आहे जय मल्हार रेसिडेन्सी. वाव, बघा आपल्याला किती वाजले आहेत आता. अराऊंड झाले आहेत 5:54. 4:30ला आपण घरून निघालो आहे. तर ऑलमोस्ट 1.5 तास लागतो मालाडवरून इथे यायला. मुंबई आपला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेला.
तर आपण सकाळी निघालेलो म्हणून एवढ्यात आलो. आता जेव्हा आपण परतीचा प्रवास असेल तेव्हा आपल्याला इथून मालाडला जायला अराऊंड 3 तास लागतील गाईस. तर चला, जोपर्यंत सूर्यदेवता आपले बाहेर येत नाहीत तोपर्यंत चालत राहूया. आता मजा येणार आहे गाईस चालवायला या रोडला. सो गाईस, वी आर ॲट कर्नाळा बर्ड सँच्युरी. सकाळचे 6 वाजले आहेत आणि आपण आता इथे बसलेलो आहे. सो गाईस, आपल्याला आपला फर्स्ट टोल नाका लागलेला आहे. आपला बघूया देवगडला जाताना आपल्याला किती टोल लागत आहेत. चालू आहे का बंद आहे? चालू आहे. ट्रकवाल्यांकडून घेत आहेत. आपण बाईकवाले, आपल्याला फुकट. चलो, 611 पहिला टोल नाका. अजून आपल्याला ट्रॅफिक तसं भेटलं नाही. बघूया, जेवढं होऊ शको तेवढं आपल्याला माणगाव क्लिअर करायचं आहे. माणगावला आपल्याला ट्रॅफिक मिळू शकतं. ऐक, या मुंबई गोवावर एक प्रॉब्लेम आहे, एवढे ट्रक्स खूप असतात. आपल्याला ओव्हरटेक करताना थोडं बघून ओव्हरटेक करायला लागतं. हे बघा, दोघांनी ब्लॉक केलेला आहे हा रोड आणि आपली स्लो झालेली आहे गाडी. असं होतं. हे आपल्यासमोर आपली स्विफ्ट चालते आहे. सेम कलर, सेम आपला मॉडल. नाही, VD आहे, डिझेल आहे. आपली पेट्रोल आहे. चला निघूया आपण. मित्रांनो, हमरापूर आलेलं आहे आणि हमरापूरमध्ये हे एक चांगलं हॉटेल आहे, हॉटेल साई सहारा. अजून ओपन नाही झालं आहे, पण आपण इथे थांबत नाही आहे. आपण आपली जर्नी कंटिन्यू करतो. हे हॉटेल आहे ना, इथे तुम्हाला चांगलं जेवण, चांगलं वॉशरूम सर्व मिळतं. तर आता आपल्याला 2 तास पण नाही झाले आहेत म्हणून आपण थांबत नाही आहोत. आणखी सूर्योदय येण्याचा पहिले आपल्याला जास्तीत जास्त रस्ता कवर करायचा आहे. पुढे तुम्ही बघू शकता माउंटन्स अँड ऑल. आणि रस्ता किती मस्त आहे. आपण या 100च्या स्पीडलाच यूज करतो आहे. की 100च्या स्पीडला आपण कंट्रोलमध्ये असते आपली बाईक, याच्याहून जास्त नाही. बघा, कारण की असे जेव्हा समोर ट्रक येतात तेव्हा आपल्याला अचानक स्पीड स्लो करायला लागते. सो गाईस, तुम्ही बघू शकता पुढे काळे ढगं जमायला सुरुवात झालेली आहे. पाऊस भेटायला नाही पाहिजे. आपल्याकडे विंडशीटर तर आहे, सोय तर केलेली आहे, पण आपली स्पीड कमी होईल आणि आपले शूज भिजतील, बुटात आपलं पाणी जाईल. आणि आपले 100 किलोमीटर झाले आहेत. 637 म्हणजे अराऊंड 2 तासात आपण 100 किलोमीटर पुरे केले आहेत. आपलं गाव अराऊंड 460 किलोमीटर आहे, तर अजून 360 किलोमीटर बाकी. अजून आपण ब्रेक नाही घेतला आहे. बघूया 50-60 किलोमीटर नंतर थोडं थांबूया. कारण की अजून 7:30 झाले आहेत ना. नाश्त्याचा टाईम आपला 8:30-9च्या दरम्यान आहे. जेवढं उन्हाच्या पहिलं आपण चालू शकू तेवढं आपण चालूया. आणि हिची थोडी पावर कमी वाटते गाईस. आता बघा 5व्या गिअरवर आहे, 100वर आहे, पण मी अजूनही जाऊ शकतो, हिला ओव्हरटेक करू शकतो. म्हणजे अजूनही स्पीड वाढ पाहिजे. म्हणजे 6 गिअर असेल जर आपली TVS, जी नवीन TVS आली आहे 300, ती असती तर मजा झाली असती. क्रूज कंट्रोल गाईस. ॲक्सिलेटर आपण एक क्रूज करू शकतो, सोडून देतो, म्हणजे आपला राईट हँड दुखणार नाही. अरे मनसे, जय मनसे गाईस. राजसाहेबांना एकदा तुम्ही चान्स द्यायला पाहिजे गाईस. आता एवढा तमिळनाडूमध्ये TV केला चान्स दिला आहेत, तर एकदा 5 वर्ष
साहेबांना चान्स देऊन बघा ना, एवढं वर्ष साहेब बोलतायत, एकदा तरी चान्स द्या. चला तर पुढे भेटूया. बापरे, असं काहीतरी आपल्याला रोडवर बघायला भेटतं, चांगलं वाटतं. गोवा सरळ GSW लेफ्टला आपण चाललो आहोत. गोवा म्हणजेच आपलं गाव देवगड. या ट्रकची मला सर्वात जास्त भीती वाटते, एवढे टायर असतात, बापरे. गाईस, पहिलं ट्रॅफिक लागलेलं आहे आपल्याला मुंबई गोवा हायवेचं, कारण की पुलाचं काम चालू आहे. म्हणजे जाईल का याच्यातून, जायला तर पाहिजे. थोडंसं डायव्हर्जन आहे, त्याच्यामुळे हे ट्रॅफिक आहे. मुंबईच्या राजाची, माझ्या देवाची, मुंबईच्या राजाची. मी जाऊ का राईटनी? नको, मला रिस्कच नाही घ्यायची लाईफमध्ये. 5-10 मिनटांनी काय फरक पडत नाही. हा पुलाचं काहीच काम चालू आहे अजून. मला नाही वाटत पावसाच्या पहिलं होईल हे, या पुढच्या गणपतीच्या पहिलं पण होईल. याला अजून थोडा टाईम लागणार आहे, 1 वर्ष तरी लागेल बघा. हे अजून बनायचं बाकी आहे. पहिला डायव्हर्जन लागला आपल्याला, बघूया. पहिला डायव्हर्जन आणि पहिला टोल. मला जाऊन दे रे दादा. बघूया आता किती डायव्हर्जन लागत आहेत आपल्याला. हलकासा आपल्याला 2-3 मिनटं लेट झाला या डायव्हर्जनमुळे. ठीक होता, पण पावसात ट्रॅफिक पॅक होऊ शकतं इथे. हा आपल्याला आता सेकंड डायव्हर्जन लागला आहे, लगेच लागला आहे 15 ते 20 मिनटात. कारण की बघा 6:54 झाल्यात. आणि तसा हा ब्रिज कंप्लीट झाला आहे. हा ब्रिज तर ते ओपन करू शकतात. थोडं 5 ते 10% काम बाकी असेल मला तर वाटतं. कारण की बघा ना, वरतून पण गाड्या आल्या. मी पण वरती टाकलेली, पण नंतर खाली आणली. जाऊन दे. आपलं पहिलं टार्गेट माणगाव आहे गाईस, माणगाव. तो गाईस पुढे बघू शकतात, मांजरला घेऊन चाललाय आपला. किती क्यूट आहे यार. ती बघा, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण त्याच्या आतमध्ये क्यूटची, ती पण ऑरेंज कलरची मांजर आहे. ती सर्वात रिस्की असते यार गाईस. क्यूट 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 एकदम. तर मित्रांनो, सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही क्लायमेट बघू शकतात. हलकासा असा फॉग आहे आणि मस्त थंड वातावरण झालं आहे. आणि या स्पीडला जो हलकीशी थंडी वाजते ना गाईस, मस्त वाटतंय. म्हणजे गाडीचे AC तर काय कामाचे नाही, नॅचरलची AC आहे ना गाईस, सही सही मस्त वाटतंय. पण हे थोडा टाईमच आहे, 2-3 तासांनी जे चटके लागणार आहेत, बापरे, विचारच नाही करू शकत आपण. बघूया त्याच्या पहिलं जेवढा किलोमीटर कवर होतील तेवढे करूया. 120 किलोमीटर झाले आहेत, अजून खूप बाईक चालवायची आपल्याला. गाईस, समोर नजारा बघा गाईस, फुल क्लाउड आलेला आहे समोर यार. काय वाटतंय यार, सही सही सही. हो 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 गाईस, या क्लाउड मधून आपण पास होणार आहोत. वाव, हो, जन्नत जन्नत. मुंबई गोवा इज अ स्वर्ग आहे, स्वर्ग. सकाळी 6 आणि 7 वाजता इथे चालवणं, वाव, मजा आहे मजा. गाइस, वी आर पासिंग द सेकंड टोल गेट, तारोडा टोल नाका. आई ग, लागलं रे बाईक उचलली तेव्हा. हा काय काळा धूर सोडतोय. हेल्मेट वायझर खाली. चलो गाईस, तर आपल्याला आता 2 टोल नाका आणि 2 ब्रिज भेटले आहेत अंडर कन्स्ट्रक्शन. किती किलोमीटर झाले? 126 किलोमीटर.
वाजल्यात 7:05. आणि गाईज हा आपला कोकण रेल्वेचा फेमस पूल बघा. कोकण रेल्वे आणि मुंबई गोवा रोड दिल के बहुत करीब है अपने गाईज. कोकण आहे गाईज. बघा तिथे गोप्रो आपला कॅमेरा जस्टिस करू शकेल की नाही माहीत नाही, पण बघा काय निसर्ग आहे यार. आणि आपला तिसरा अंडर कन्स्ट्रक्शन पूल आपल्याला भेटलेला आहे. डायव्हर्जन आहे पण काम जोरात चालू आहे. पावसा पहिलं होईल की नाही माहीत नाही, पण 2 टोल नाका आणि हा तिसरा पूल हा आहे. आतापर्यंतचा अपडेट 133 किलोमीटर झालेले आहेत. 7:10 वाजलेले आहेत. बघा असं डायव्हर्जन आलं तर आपली स्पीड तुटते. म्हणजे हे 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं आपले वेस्ट होतात. म्हणजे जेव्हा सर्व पूल होतील, संगमेश्वर, पाली, लांजा आणि हे 3-4 जेव्हा पूल, तेव्हा आपण अजून अर्धा तास लवकर जाऊ गावी गाईस. चला जर्नी कंटिन्यू करूया. अरे लय मोठा पूल आहे. हो हे पण झालेलं आहे. म्हणजे हा गणपतीच्या पहिलं तर उघडायलाच पाहिजे. पावसा अगोदर नाही. पावसात आला याला मलाच पाऊस भेटेल की नाही असं वाटतंय बघून वरती आकाशात. बघूया. येताना तर मला नक्की भेटेल ही मी 100% गॅरंटी देतो. तर जाताना तरी नाही भेटायला पाहिजे. अरे डॉगी बघा डॉगी. वाव लॅब आहे लॅब. कुठे पाय. हो इथे बघ बाबू. नाही बघत आहे गाईस. चला जाऊन दे आपण जाऊया पुढे. चला गाईस इथे आपण आता टॉप स्पीड खेचून बघूया. 106, 7, 8, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 पूर्ण एक्सिलेटर दिलेलं, पण 118च्या पुढे नाही जात. 118 टॉप आहे वाटतं. कारण की बाईक पण आता हेवी झाली आहे आणि विंड ब्लास्ट पण आहे पुढून आपला, म्हणून तो थोडीशी स्पीड कमी होते. नाही तर 120च्या जायला पाहिजे होती. पण बस झालं. जेवढं आपल्याला सरळ रोड आणि पुढे जिथपर्यंत दिसतं आहे तेवढंच आपण स्पीडअप करतो. नाहीतर आपली स्पीड कंट्रोलमध्ये आहे. बघा 100च्या खालीच आहे आपण. आता बघा पुढे रोड खाली आहे. इथे आपण स्पीडअप करू शकतो. बघूया 118 क्रॉस होता का. 14, 15, 16, 17, 18. हां 118च्या वरती जातच नाही. 3 वेळा ट्राय केला आहे. आता नाही करणार. बस झालं. 7:16 झाली आहेत आणि आपल्याला आता सूर्यदेवाचं दर्शन पण झालेलं आहे. आपण कोलाडला आलेलो आहोत. कोलाड आमच्या घोसाळकरांचं गाव. अरुण काका तुम्ही बघत असाल, प्रियंका तू न्यूझीलंडवरून बघत असशील तर आय हॅव रीच कोलाड. आणि आता पुढे हळूहळू आपल्या मित्रांचं गाव येतील. दापोलीचा टर्न येईल, आदित्याचा राहुल कडेचं गाव येईल आणि नंतर आपलं गाव येईल. चला भेटूया हळूहळू. आपण इंदापूरला आलेलो आहोत. बघा लगेच आपला 4 लेनवरून 2 लेनमध्ये रोड आपला कन्वर्ट होतो. 7:20 झालेले आहेत. 7:20 झालेत म्हणून अजून ट्रॅफिक नाही आहे. बाहेर आले नाहीत कोण जास्त, म्हणून आपण आरामात पास करू शकतो. नाहीतरी पूर्ण पॅक असतं गाईस. इथे तुमचा आरामात 15-20 मिनटं वाया होऊ शकतात. इथे काय दिसतंय पनवेल टाळा. दादा मला जाऊ दे, दादा मला जाऊ दे. बघा अजून दुकानं उघडली नाहीत, बाजारपेठ उघडली नाही, म्हणून आपण आरामात पास होतो. अजून एक मनसेचा बॅनर, राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. हा माझी बॅग बरोबर आहे ना पाठी. हे पाणगाव बायपास
आणि आता आपण माणगावच्या आउटस्कर्टमध्ये आहोत. 7:26 अँड वी हॅव रीच्ड माणगाव. 3 तासात 4:30ला आपण घरातून निघालेलो मालाडवरून आणि 3 तासात माणगाव. 1 तासात वाशी आणि 3 तासात माणगाव. हे आपलं व्हायलाच पाहिजे, तरच आपण 9 तासात जे आहे देवगडला पोचू शकतो. नाहीतर 10, 11, 12 तास लागतात. सांभाळून मध्ये समोरून गाडी बघ आणि ओव्हरटेक कर. हे आहे आउटस्कर्ट ऑफ माणगाव. पुढे बाजारपेठ पण आहे, ते तुम्हाला दाखवतो. आपण HC व्हाईट लाईनच्या इथे थांबूया. बघा, मी बोललेलो सकाळी 7:30 वाजले आहेत तरी ट्रॅफिक आहे माणगावमध्ये. इथे ब्ल्यू आहे, थोडंसं दिसतं. आपण बाईक आहे, आपण जाऊ शकतो. हळूहळू हळूहळू जाऊया. ये गाडीवाल्या, सवानी राळे सवानी राळे. ह्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. इथे असं यायला जायला जे रोड आहेत ना, इथून ट्रॅफिक येतं, इथून ट्रॅफिक येतं. आपलं माणगाव आदित्यताई तटकरे आणि हा आहे माणगाव डेपो. आपण लेफ्टलाच राहूया, रूल फॉलो करूया. बाईक असली तरी काय झालं, रूल तर फॉलो करायचेच असतात. तो गाईस पाठी जो राईट टर्न गेला, त्या राईट टर्नवरून आपला मित्र आदित्य मलकापूरकर याच्या गावी जाऊ शकतो. आता आपण माणगाव क्रॉस केला हे 3 तासात. ओके, इथे पण एक नवीन पूल बनतोय गाईस. ओके, हाच पूल आहे. हा जुना झाला असेल त्यामुळे तो नवीन बनतोय. अरे मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, वाजले 7:30. एस्टिमेटेड अरायवल टाईम दाखवतं 1 वाजता. पण आपल्यामध्ये जर 1 तासाचा ब्रेक असेल म्हणजे आपण धरून चालू, ट्रॅफिक जर भेटलं तर 2च्या आतमध्ये तर भेटू. हा बघा किती फास्ट आला यार, एवढी मोठी गाडी आहे, मी फास्ट येतो आहे. दादा राईट साईडला जातो आहे, ओव्हरटेक करतो आहे. मी पण चला 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 देवगडला चला गाईस. 7:57 आणि आपण पोचलेलो आहोत महाडमध्ये. महाडमध्ये तुम्ही लेण्या बघू शकता. तिथे महाडच्या लेण्या आणि वेदर बघू शकतात काय प्लेझंट झालेलं आहे. सूर्यदेव आपले तिथे आहेत. इथे असं थोडंसं हलकंसं ढगाळ वातावरण आहे, चांगलं वाटतं आहे. राईड एकदम आपली स्मूथ चाललेली आहे गाईस. 3.5 तास झाले आहेत. 3.5 तासात आपण महाडला पोचलो आहे. गाईस वेदर पूर्ण क्लाउड्समध्ये गेलेले आहेत बघा. ते आपले पर्वतरांगा. कोकण आहे गाईस. कोकणाला कोणच बीट करू नाही शकत. हे रत्नागिरी सरळ रायगड फोर्ट. रायगडला इथून पण जायला रस्ता आहे आणि आपण माणगाववरून पण जायला फाटा आहे. काय वाटतं यार गाईस, मस्त मस्त एकदम प्लेझंट यार, एकदम प्लेझंट. वाव 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 वाव. माणगाव नंतर रोड चांगला आहे, फक्त आपल्याला ते 3 डायव्हर्जन भेटलेले. अदर रोड आपला बघा किती मस्त, किती स्मूथ. गाणं बंद झालं, मुंबईचा राजाचं गाणं चालू आहे आपलं. सूर्यदेव, पर्वतरांगा, मुंबई गोवा हायवे, आवडती बाईक, मुंबईच्या राजाचं सॉन्ग आणि काय पाहिजे जीवनात गाईस. आणि आपलं आलेला आहे 3रा टोलगेट. हा 3रा टोलगेट, 3 ब्रिज.
अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. शिवबराज राजा शिवबराज शिवबराज राजा शिवबराज शिवबराज. हा गुच्चा टोल आहे शहाळे कुर्दचा टोल नाका. हॉटेल अन्नपूर्णा माझ्या आजीचं नाव. पोलादपूर खेड रत्नागिरी सरळ. चला चला मित्रांनो, परत आपल्याला चान्स भेटलेला आहे गाडी खेचायची. रोड बघा सरळ आहे. बघूया परत 118 आपण पार करू शकतो का. 107 हा 12 11 आपली टॉप स्पीड मारलेली आहे आपण. कारण हा थोडा ब्रिज स्लो होता ना गाईस, म्हणून. गाईस हा वरतून जो लेफ्ट आहे तिथून तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकता आणि राईटला महाड सिटी. आता आपण चाललो आहोत, आपल्याला लागेल आता कशेडी टनल. आणि मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आपल्या कशेडी टनलजवळ. बघा एका बाजूला आपला इंटाचा झेंडा, एका बाजूला वारली पेंटिंग्स. आणि या टनलमुळे जो कशेडी घाट आपला वाचला आहे त्याच्यामुळे आपले 20 मिनटं वाचतात. वेलकम टू कशेडी टनल. सेकंड टाईम आपण बाईक घेऊन आलेलो आहोत कशेडी टनलमध्ये. हो काढो का रे यार, मी माझा सनवायझर घातलेला आहे. सनग्लासेस काढायला लागतील, दिसतच नाही. हो वाव. आणि मित्रांनो इथे ना थोडी स्पीड तुम्ही कमीच ठेवा, 70-80 ठेवा. कारण की बघा असे पाण्याचे स्पॉट आहेत इथे, वरतून पाणी पडतं तर बाईक स्लिप होण्याचे चान्सेस असतात. तर टनल आहे म्हणून एकदम फास्ट चालवायची असं नाही, हळूहळू पण तुम्ही मजा घेऊ शकता टनलची. हे बघा असं मध्ये पाणी असतं इथे. थोडा हलकासा आपला टनलला लिकेज आहे वाटतं. सो गाईस एक नवीन सेटअप आता ट्राय करतोय. पाठीस कशेडी घाट गेलेला आहे. आता पुढे लावलेला आहे. रस्ता भेटतच नाही आहे. हा बघा गाईज द व्हेरी फेमस कोकण रेल्वेचा ब्रिज. आणि इथे आपण फोटो काढून घेऊया एक. भोसते घाटचा प्रारंभ झालेला आहे. भोसते घाट म्हणजे आपला स्पीड ब्रेकरचा घाट. जेव्हा तुम्ही इथे उतरतात ना तेव्हा इथे खूप सारे स्पीड ब्रेकर आहेत. म्हणजे एकदम स्टीप घाट आहे. दाखवतो तुम्हाला, राईट साईडला दिसतील. अजून तर आता स्टार्ट झाला आहे. घाटात हे लोक स्लो होऊन जातात. मित्रांनो 4था टोल नाका आपल्याला लागलेला आहे. नाव काय या टोलचं नाव तरी लिहा मोठ्याने. टोलचं नावच नाही माहीत. पण भोसते घाट उतरल्यावर खेडच्या नंतर आपल्याला टोल लागतो. आता 25 किलोमीटर नंतर येईल आपलं चिपळूण, आपला राहुल खळे या मित्राचं गाव. आणि गाईज आपण खेडच्या जवळ आलेलो आहोत. हे बघा एक फेमस मंदिर आहे काळबादेवी आईचं. आणि वेलकम टू खेड गाईज, वेलकम टू खेड. थोड्याच वेळात चिपळूण येईल. टाईम झालेला आहे 8:50.
8:50ला आपण खेडला एंटर झालेलो आहोत. हो लय वेकरटन आहे रे बाबा, गाडी झोपवावी लागली. 4था पुलाचं काम चालू आहे खेड आणि चिपळूणच्या मध्ये. 4 टोल नाके, 4 पूल आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, संरक्षण भिंत वा. या पुलाचं पण लय काम बाकी आहे. आपण पुढच्या वर्षीच होईल वाटतं. पावसादी लाल माती पूर्ण खाली येईल यार, लवकर करा यार मित्रांनो. 18 वर्ष झाली आहेत मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे. म्हणजे विचार तुम्ही करा, आपलं रामायण, राम भगवान 14 वर्षाचा वनवास भोगला, त्याच्या दंडकारण्यात राहून ते श्रीलंकेला गेले, पूल बांधून रामसेतू बांधला. पण आमचा मुंबई गोवा हायवे अजून पूर्ण होत नाही यार. म्हणजे तेव्हाची इंजिनिअरिंग चांगली होती, आताची नाही असं वाटतंय बाबा. चला कंटिन्यू करूया आपली जर्नी. मुंबई गोवा कंप्लीट कधी होईल काय माहीत, अजून 1-2 वर्ष तरी जातील. कारण की अजून चिपळूणचा पूल बाकी आहे, संगमेश्वरचा झाला, लांजा पाली यांचे पूल पण बाकी आहेत. चला आता येईल आपलं चिपळूण. एक गोष्ट बरी झाली आहे गाईस, 9 वाजले आहेत पण तुम्ही आकाशात बघाल तर क्लाउडी वेदर आहे. त्यामुळे सूर्यदेव आपले क्लाउडच्या पाठी लपले गेलेले आहेत आणि एकदम असं मस्त संध्याकाळचं जे वातावरण असतं ना तसं झालं आहे. बाईक चालवायला काय मजा येते आहे गाईस, काय मजा येते यार. बघा, देव करू आणि असंच क्लायमेट मला देवगडपर्यंत मिळो. कारण की वाजलेत 9, अजून 4 तास दाखवत आहेत. एस्टिमेटेड 1 वाजताचं दाखवत आहे. मध्ये थांबलो तर ते लेट पण होत जाईल. बघूया. बाकी बघा ना, मोठे मोठे ढग दिसत आहेत आपल्याला. म्हणजे पुढच्या आठवड्यात तर पाऊस पडेल. आणि बघा पुढे तुम्ही बघू शकता अजून एक घाटाचा प्रारंभ होणार आहे. आणि हा आपला सर्वात चांगला घाट म्हणजे परशुराम घाट. मित्रांनो, जी कोकणी भूमी आहे ना ही आपल्या परशुराम भगवाननी बसवलेली आहे. तर वरती आता या परशुराम जो घाट आहे ना तिथे परशुराम देवाचं मंदिर पण आहे. तुम्हाला माहिती आहे 7 चिरंजीवीमध्ये परशुराम भगवान पण चिरंजीवी आहेत. तर त्या मंदिरात जायचं आहे पण आता नाही. आता परशुराम घाट उतरल्यावर चिपळूण लागतं. तर चिपळूण तर आपल्या मित्राचं राहुल खलेचं गाव आहे. तर राहुल, तू जर व्हिडिओ बघत असशील तर बघ 9 वाजता आलो आहे तुझ्या चिपळूणमध्ये. आपण प्लॅन करू शकतो यार बाईक राईडचा. राहुल, समीर, गण्या, दिन्या, मोठले, आदित्य, चला यार येऊया कोकणात एकदा, पावसात तर येऊया. राहुलच्या घरी राहूया. देखो अगर आप ट्राई करोगे ना तो फ्राइडे को निकल सकते हैं और मंडे को वापस काम पे आ सकते हैं गाइस. बस एक घूमने की जिद होनी चाहिए. चलो, परशुराम घाट चांगला घाट आहे, सुंदर घाट. हे बघा, इथे वरतून गेलं ना तर इथून रस्ता आहे परशुराम मंदिरकडे जायला. आणि सर्वात डेंजरस हे हा गाईस, अशी जे जनावरमध्ये येतात ना, गाय माता असून दे, कुत्रेमध्ये असून दे, अर्जंट ब्रेक मारायला लागतो आणि आपण पडतो. ते तुम्ही फक्त सांभाळायला पाहिजे ट्रॅव्हल करताना. बघा, वाव, ती नदी तुम्ही बघू शकतात काय, मॅपमध्ये दिसते. हां, मॅपमध्ये पण दिसेल. सुंदर सुंदर सुंदर. राहुल यार, एवढं सुंदर गाव आहे चिपळूण, कधीतरी इन्व्हाइट कर यार आम्हाला. बोललेलाच बाईक घेतल्यावर आपण फिरायला येऊ. हो हो गाईस, काय वाटतं यार, कॅमेरामध्ये जस्टिस होणार की नाही माहीत नाही, पण नॉर्मल डोळ्यांना तर मस्त वाटतं यार. परशुराम घाट सर्वात सुंदर घाट. वाव. चला आता
रायडिंगवर फोकस करतो गाईस. अरे 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 रे 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 अरे 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 रे रे रे. रत्नागिरी 143 किलोमीटर अजून. आणि आहे मित्रांनो 5वा अंडर कन्स्ट्रक्शन पूल, जो मला तर वाटतं सर्वात महत्त्वाचा पूल आहे चिपळूणचा. कारण की हा पूर्ण चिपळूण सिटी बायपास करणार आहे. याला पण 1 वर्षभराचा टाईम लागेल वाटतं. काम तसं चालू आहे, जोरात चालू आहे. पण तरी आता पावसात तर काम बंद होणार. मग परत दिवाळीत काम चालू होईल. पुढच्या मे महिन्यात मुश्किल आहे का नाही ना, वरती फक्त ठेवायचं आहे. बघूया आपण. कारण की हा पूल खूप मोठा आहे मित्रांनो, खूप मोठा पूल आहे. पूर्ण सिटी आपली बायपास होते तो. आणि हा जो लेफ्ट गेला हा आपला पाटणला जातो. पाटण, सातारा, सांगली इथून जाऊ शकतो आणि इथून कोकणात येऊ शकतो आपण. हा बघा बरंच काम बाकी आहे रे पुलाचं. हे काय आहे, श्री मुत्तप्पा मदपुरा चिपळूण, काय माहीत काय आहे. चिपळूणला आलेलो आपण 9:24, 9:30 वाजता चिपळूण. अरे इथे तर काम झालं आहे, म्हणजे एवढंच बाकी आहे. होईल गाईल, वर्षभरात होईल. पेट्रोल पंपमध्ये लाईन नाही, तेवढी नाही आहे. CNG साठी लाईन आहे, पेट्रोल भरण्यासाठी लाईन नाही आहे. खूप लोकांनी व्हिडिओ टाकलेले कोकणात पेट्रोल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही. बघूया पुढे आपल्याला भेटतं आहे का. कारण की इथे तर लाईन नव्हती. 200चं देत आहेत, 1000चं देत आहेत असं बोलत होते. आणि 2-2, 3-3 तास लाईनमध्ये उभं राहायला लागतं असं बोलत होते. बघूया आता. वॉर सिच्युएशनमुळे, ट्रम्प भाईसाबमुळे चालू आहे. बघूया. अरे गाईज वेदर अपडेट. पुढे बघा काय काळे काळे ढग. अरे ढगाला लागली कळ, पाणी नको रे थेंब थेंब गळ. प्लीज गाईज पोचून द्या. केवढे काळे ढग आहेत आणि एकदम वातावरणामध्ये असं थंडावा झालेला आहे. म्हणजे तेवढाच पॅच आहे तो, त्याच्या पुढे नाही आहे. तो पॅचच्या पुढे मला जायचं आहे पाऊस पडायच्या पहिलं. वातावरण तर एकदम मस्त कोझी कोझी झालंय, कोझी कोझी. हो गाडी उडलेली आहे आणि मी आलेलो आहो ढगाच्या खाली. चले चलो चले चलो चले चलो. ते गाडी थांबून एक फोटो घेतो यार. एक नंबर वातावरण आहे. गुड आयडिया मनीष. असं सुचतं तुला अचानक, मस्त चांगलंच. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 300 किलोमीटर झालेले आहेत आपले कंप्लीट. 10 वाजलेले आहेत एक्झॅक्ट. 4:30ला आपण सुरू केलं. 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 5 तासात 300. म्हणजे 50 किलोमीटर आपण तासाला चालवतो आहे. नॉट अ गुड, मतलब चांगलं आहे, ठीक आहे. आणि मेन जर आता आपल्या पेट्रोलमध्ये 2च कांड्या दाखवत आहेत बाईकमध्ये, तर आपल्याला म्हणजे 2 कांड्यामध्ये पण 80 किलोमीटर जाईल. पण तरी जर पेट्रोल भेटलं तर रिफिल करून घेऊ. आणि ते गॅट्रॉइड पिऊन एनर्जी ड्रिंक पिऊन घसा माझा एकदम बसून गेला आहे. नाहीतर हा वेदर चेंज झाला आहे त्याच्यामुळे झालं आहे काय माहीत. पण घसा दुखायला लागलेला आहे. आजारी पडण्याचे लक्षणं. पण मला गावी जाऊन तर स्विमिंग करायची आहे. आजारी पडून नाही चालणार. कुछ नहीं, एक डोलो ले रहे कि और सब बरा हो जाएगा. वेदर मला आज खूप आवडलं आहे गाईस. खूप 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 वाव, काय वेदर आहे यार. सही गाईस. 5वा टोल नाका आला. आय थिंक आय एम बराबर
हा कुठचा आहे? किरशेट फेस प्लाझा. ला 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 माहीत नाही. नाव चांगलं लिहा ना मोठं यार. पण 5वा टोलला का? चिपळूणमध्ये. खेडमध्ये एक टोल, चिपळूणमध्ये एक टोल. वा बापरे, टोलच टोल. वी आर हेडिंग टू संगमेश्वर. संगमेश्वर, लांजा, पाली, रत्नागिरी, डोंगरपाटा, देवगड. विदिन 3 hours वी शुड रीच. विल ट्राय टू रीच. शेवटी आपल्याला पेट्रोल पंप भेटलेला आहे. पेट्रोल संपले आहे की नाही? नाही आहे वाटतं. पुढे जायला लागेल. पेट्रोल पंप आपल्याला भेटायला पाहिजे. 2 कांडे आहेत तसे. जाऊ आपण रत्नागिरीपर्यंत. पण लाइफ में इतना ज़्यादा रिस्क क्यों लेने का मनीष? पहले ही भर के रख दे. चालेल चालेल चालेल. मित्रांनो, आता आपण पेट्रोल टॉपअप केलं आहे. हे संगमेश्वरच्या जवळ आपण टॉपअप केलं आणि या लोकांनी 300ची लिमिट ठेवलेली आहे. 300च्या लिमिटमध्ये माझी अर्धी टाकी तर दाखवते आहे. म्हणजे मी पोचू तर शकतो. मला टॉपअप फुल करायची होती पण 300ची लिमिट दिली आहे. पण गर्दी नव्हती, ते ठीक आहे. बघूया रत्नागिरी हातखांब्याला जर भेटलं तर तिथे आपण अजून 300चं भरू, नाही तर फुलच करू. टाकी फुल केली आणि देवगडला गेलो की काय टेन्शन नाही. मी त्याला बोललो 300चं लिमिट आहे, 5 मिनिटांनी परत येतो. परत देशील का? हसायला लागला. मग मुंबईची गाडी आहे, तुम्हाला द्यायला पाहिजे ना. मी गोल फिरून परत लाईनमध्ये राहिलो, मला परत 300चं दे ना. हसायला लागला यार. बोलो कैसा गुंडा बनेगा तू यार. आणि काही 10:15 झाले आहेत आणि आपण पोचलो आहोत संगमेश्वरला. संगमेश्वर रेल्वे स्टेशन ना. हे बघा, बघू शकता. दिसलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आता मेन आपला जो रस्ता आहे खराब, तो चालू होणार. 1 तास आपल्याला खराब रस्ता भेटणार आहे. बरं झालं पेट्रोल भरलं आपण. 10:14ला आपण आलेलो आहोत संगमेश्वर. 10:14 म्हणजे 10:10 झाले असतील, कारण की आपले घड्याळ जे आहे बाईकचं ते थोडं पुढे आहे. कारण की ऑफिसमध्ये लेट मार्क लागायला नको म्हणून आपण ते पुढे ठेवलेलं आहे. काय 9:15ला आपल्याला ऑफिसला जायचं असतं ना. 5 मिनटं पुढे ठेवलं तर आपण 5 मिनटं दर टाईम लवकरच पोचतो. जीनियस आयडिया नाव गे. हा बघा गाईस, हा पूल बनतोय संगमेश्वरचा. चिपळूण नंतरचा सर्वात मेन पूल असेल तो हाच पूल असेल. आई ग, लाल माती कोकणातली. वायझर बंद कर नाव घे, वायझर बंद कर. 4थ्या गेअरवर चढवतोय. शिगडा झालाय. पहिल्यावर टाक. हो हो, वाव. खूप धूळ खात जाणार आहे मी. ऐक ऑफ रोडिंग. हळूहळू जाऊया. बाईकला काय नाव व्हायला पाहिजे आपल्या. परत पण यायचं आहे आपल्याला 1 आठवड्यानी. ऐक हलकंसं ट्रॅफिक जाम. फक्त पुलाच्या त्या साईडला जाण्यासाठीच ते ट्रॅफिक जाम आहे असं मला वाटतं. मॅप मी काढून टाकलेला आहे, कारण की इथून आपल्याला रोड माहिती आहे तसा. अरे दादा काय करतोय? आत्ता काकानं टच केलं असतं रे. मी जाऊ का इथून? आपली ऑफ रोड आहे, आपण कुठेही जाऊ शकतो. आपली ऑफ रोड गाडी आहे. ए दादा मी सटकलो. थोडा वेळ इंतजार कर. हा एवढा छोटा ब्रिज आहे. एक साईडची पूर्ण गाड्या थांबवतात आणि एकाला सोडतात. मी लकी होतो, 2-4 मिनटं थांबलो आणि सुटलो. आणि जर ट्रॅफिक तुम्ही आता किती वाजले आहेत? 10 ना. 11-12ला याल तेव्हा तर खूप असेल. बघा ना, इथे लाईन लागली आहे. लोक आता मुंबईला चालले आहेत. मीच येडा येतोय तो मुंबईवरून गावी येतोय. आणि मला सुट्टी नाही दिली रे. नाही सुट्टी दिली. सागरबाई थँक्यू. सागरबाई व्हिडिओ बघत असेल तर थँक्यू.
4 दिवस सागरबाईने मला सुट्टी दिली आहे म्हणून मी आता आलो आहे गावी फिरायला. आई ग, हा रस्ता माझी पाठ दुखायला लागली. उभं राहून चालू काय गाईस? उभं राहतो गाईस. ओ हो, सॅडलिंग करूया थोडं टाईमपास. आहा, थोडं बोचायला पण बरं वाटतंय गाईस. आहा, हा ब्रिज जेव्हा बनेल, हा बघा पूर्ण असा वरती जाणार आहे, म्हणजे चिपळूणचा ब्रिज आपल्या 5 ते 10 मिनटं वाचवतील आणि हा संगमेश्वरचा पण 5 ते 10 मिनटं वाचवतील. नाही डी डी गाडी पैसे वाचवले नाही. असेल मुंबईकरच, घेतली आहे DDवर, दीव दमन. मी आलाय कोकण फिरायला. वा, काय इथे आपला स्पीड तुटलेला आहे. आपल्याला 1ला घरी जेवायला जायचं टार्गेट आहे. हो, टार्गेट असं 2चं होतं, पण ते आपण आता 1वर आणलेलं आहे. रत्नागिरीला डिसाईड करूया आपल्याला खायचं आहे. नाश्ता करूया की पुढे जाऊया. 10:30 झाले, 10:22 झालेले आहेत. यार रस्ता बघा गाईस, रस्ता बघा काय रस्ताच नाही आहे. आई ग, काळी जीन्स माझी भगवी झालेली आहे. जय मोदी, सब भगवा कर दो. काहीच लोक विचारतात कॉक्रोच जनता पार्टीला तू सपोर्ट करतो का? नाही यार, आपण फक्त एकच पार्टीला सपोर्ट करणार आयुष्यभर, ते म्हणजे आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राजसाहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत मनीष नावगे मनसेमध्ये आहे गाईस. बघा गाईस, वेलकम टू संगमेश्वर. ही धूळ खात मी जाणार आहे आता 1 तास. संगमेश्वर यार, कधी होणार? रामाला जन्म घ्यायला लागेल वाटतं. पण आता संगमेश्वरला पेट्रोल भरलं, त्याने मला टाकी फुल करून दिली. बघा, 10-15 मिनिटाच्या अंतरावर 2 वेगळे नियम. असं का मोदीजी का? घामाघूम झालो यार. आता आपल्याला टेन्शन नाही 2-3 दिवस तरी. परत रस्ता खराब, माझी पाठ दुखते आहे. बोलो ना गाईस, 1-अर्धा तास तरी असा खराब रस्ता आपल्याला सहन करावा लागेल. इथे पण पूल बांधतो आहे. आता माझ्याकडे ऑफ रोड बाईक असती ना, अशी धडधड निघून गेलो असतो. पण आपल्या या नाजुकाला थोडं जपायला लागतं. ही आपली ऑफ रोड नाही आहे. हे बायका लोक काय करतायत? अरे इथे काय आहे? उसाचा रस. हा कितवा? 7वा ब्रिज. आता मी तर काउंट करायचं सोडून दिलंय रे. 7वा होता वाटतं ना. पण हा चिपळूणचा 5वा, तो संगमेश्वरचा मेन तो, आणि हा एक. म्हणजे 7 ब्रिजचं तरी कामं चालू आहेत अजून. आणि पुढे अजून 2 आपले मेन, लांजा आणि पाळी. म्हणजे कमीत कमी तुम्ही 10 ब्रिजचे कामं पकडू शकतात की अजून मुंबई गोवा हायवेवर बाकी आहेत. आईला रोडत नाही रे, डांबर तरी टाका इथे. गाडीच्या टायरची तर वाटच लागेल. हळू चालव मनीष, हळू चालव. 1 लेन चालू आहे बाई. इथे सिमेंट कॉन्क्रीट आणि डांबरीकरणचं काम चालू आहे, पण याला लय वेळ लागणार आहे. अजून एक खराब पॅच आलेला आहे. एवढं आईची यार. हा नाही, तोडून लोकांनी रस्ता काढलेला आहे ग. पाठ दुखते. पाऊस पडायला लागला गाईस, माझ्यावर पाणी पडलं. बापरे मनीष, लवकर विंडशीटर घालायला लागेल नाहीतर. आणि विंडशीटर एकदा घातलं की समजून जा मी भिजलो. पावसाच्या पहिला आपल्याला पार करायला लागेल. वा गाईस, हा ब्रिज कंप्लीट झाला आहे आणि ते रंगरंगोटी पण चालू आहे ब्रिजची. हे बघा, कवला नवीन ब्रिज पावसापूर्वी कंप्लीट.
संगमेश्वर कोकण. अरे मोठा आहे रे. हो हो, ऐक 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 जॉईंट आहे इथे. वाह 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 वाह, मजा मजा मजा. हे ओटिंग नको करूस रे, आतमध्ये जा. मजा मजा. आपल्याला गणपतीपुळे जायचं रोड दिसलेला आहे. गणपतीपुळे राईट. गणपतीपुळेला आपण जाणार आहोत गाईस, पण आज नाही, 2-3 दिवसांनी. आय थिंक थर्सडेला गणपतीपुळे, फ्रायडेला रेस्ट, शनिवारी परत मुंबई रिटर्न. गणपतीपुळेला जायची जाम इच्छा होती गाईस, आणि ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. 30 वर्षामध्ये एकदा पण नाही गेलो यार. जाऊया जाऊया. 4 दिवसांनी गणपतीपुळे. मित्रांनो, 6वा टोल नाका आपल्याला भेटलेला आहे. याचं नाव काय रे? निवाली फ्री प्लाझा. निवाली 6वा टोल नाका. 460 किलोमीटर तर आपलं गाव आहे, त्याचे 6 टोल नाके लागले आहेत. बापरे, कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा गाईस. टोल टोल टोल, झोल झोल झोल. बघा गाईस, लडाखला जायला भेटत नाही, तर तुम्ही इथे पण येऊ शकता. काय परिस्थिती आहे बघा कोकणातली. ऐक, लांजा आपण एक पूल व्हायचा बाकी आहे. आलाय हा पूल तसा. ट्रीपचं काम चालू आहे. हळू 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 हळू. लांजा बाजारपेठ गाईस, लांजा बाजारपेठमध्ये आपण आहोत. हा पण पूल तसा झाला आहे, थोडंच काम बाकी आहे. पण त्या खालचा रस्ता तर एकदम बेकार आहे, एकदम बेकार गाईस. कॅमेरा पण माझा धुळधुळने माखलेला झाला आहे यार. अरे तो कुठे गेला? मी 450वाला होता हिमालयन, असा आला आणि गेला कुठे काय माहीत. बघ ना काय, स्टारमॅक रोडवर जरा पण व्हायब्रेशन नाही, आणि याच्यावर आल्यावर लगेच व्हायब्रेशन फील व्हायला लागतात. अरे वा वा वा, समोरचा नजारा बघा यार गाईस, काय नजारा आहे. या क्लाउड्समुळेच एवढी पीसफुल राईड होते, न घाम येता. हो 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 हो, व्यू पैसा वसूल पेट्रोलचा. वी हॅव रीच ओनी, आणि 12 वाजलेले आहेत. राजापूर अजून 12 किलोमीटर आहे. जसं राजापूर आहे तसं आपण डोंगर फाटा जो रस्ता आहे तिथून राईड घेऊन आतमध्ये हायवे आपण सोडून देणार आहोत, आणि आतमधल्या छोट्या रस्त्याने देवगडला जाणार आहोत. तिथून 50 किलोमीटर आहे, तर तो 1 तासच्या अराऊंड लागते. 1 तास 10 मिनटं, 1 तासच्या अराऊंड डोंगर फाटावरून आपल्याला लागेल. तोपर्यंत 12 किलोमीटर आपला हायवे उरला आहे, त्याची मजा घेऊया. वाव गाईस, हे बघा किती मस्त प्लांटेशन केलं आहे. सही इथे म्हणे होशील. वाव 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 वाव. कोकण आहे यार, कोकण. ओ हो, काय रस्ता आहे यार. यार काय रस्ता आहे गाईस. वेलकम टू राजापूर. हो हो, हिरवा निसर्ग हा संगीने जीवन करा. विसारे का मचेडा रे, जीवनाचे गीत गा रे गुनगुना रे. ला 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 ला. झू 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 झू. नकरेवाडी, नराकेवाडी. सॉरी, माय मिस्टेक. पाथरंगण हायस्कूल. सो गाईज, थोडंसं बाकी आहे. 1 तास 10 मिनटं आणि विल रीच होम.
टाइम होते गाइस 12:17 अँड वी हॅव रीच्ड राजापूरचा पूल. आणि आता थोड्याच वेळात आपल्याला राईड घ्यायचा आहे. गाडी लाईटला ठेवायला लागेल. हा बघा डोंगर 7 किलोमीटर ना डोंगर असता. हा बघा गाईस, हा जो रस्ता आहे ना हा 50 किलोमीटर आहे. आणि 50 किलोमीटरसाठी बघा 1 तास 5 मिनटं दाखवत आहे. तर तुम्ही जेवढं पुढे नांदगावला जाऊन आतमध्ये देवगडला येणार त्याच्यापेक्षा हा रस्ता घेतलेला चांगला. 50 मिनटात नाही 50 किलोमीटर 1 तास म्हणजे बघा किती चांगला रस्ता आहे. तिथे नांदगावमध्ये तुमचे किलोमीटर पण जास्त होणार, टाईम पण तुम्हाला जास्त लागणार. रस्ता पण तो बनतो आहे, खोदून ठेवला आहे. सो आय सजेस्ट यू कॅन टेक दिस रूट. सो पुढे तुम्हाला दाखवतो काय सिनरी असेल तर या रूटवर. इथून तुम्हाला आंबेरी आणि ते सर्व गावं लागत जाणार. पडेल, आंबेरी, जैतापूर सर्व तुम्हाला एक गावं दाखवेन. चला पुढे भेटू. हा गाईस, जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू गाईस. हे रस्ता बघा, व्ह्यू बघा. हा हा हा, JCB काम करतो आहे. रस्ता आहे, 2 झाडं. वा, कोकण 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 कोकण. ओहो, रस्ता तर बघा गाईस. हे बघा गाईस, जैतापूरला जायचं आहे तर तुम्ही राईट मारून जाऊ शकतात. देवगड आपलं सरळ. अजून आपल्याला आहेत अजून 38 किलोमीटर्स 50 मिनटं. जरा उभं राहतो, वाट डुकली. आई गो, खड्ड्याचा रोड आहे ना. उभं राहून कसा व्ह्यू होतो गाईस ते सांगा. हा हा हा, सूर्य डोक्यावर आलाय गाईस. सूर्य डोक्यावर आल्यामुळे आता थोडं ऊन लागायला लागलं. जे ढगांची कव्हरिंग होती ती गेली. अर्धा 1 तास आपल्याला ऊन सहन करायला लागेल वाटतं. पण एक चांगला पाऊस नाही पडला, आपण सुके आलो. अजून 45 मिनिट्स. मित्रांनो, आपण आलो आहोत आंबेरी नदी, आंबेरीच्या पुलावर. ओहो, नजारा बघा. माझी सर्वात मोठी वहिनी सानवी वहिनी ह्याचं गाव आहे बघा. तिथे एक घर आहे. उद्या आपण येणार आहोत तिथे. वहिनी गावी आली आहे. मानस पण आहे, शुभम पण आहे. उद्या दादा येणार आहे कल्याणवरून. दादा जसा येतो तसं आम्ही वहिनीला घ्यायला येणार. या इथून मी बोट राईड पण केली आहे गाईस, पूर्ण असं फिरून. वहिनीची लय ओळख आहे बाबा इथे. हा बघा गाईस, अजून एक हा असा फाटा येतो. इथून तुम्हाला राईट मारायचा आहे. इथे रस्त्याचं काम चालू आहे. आता पुढून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. हळू नाव घे, हळू. ते तुम्हाला पेट्रोल पंप मिळून जातं. हे आहे आपली पडेल कॅन्टीन गाईस. इथे तुम्हाला पेट्रोल पंप आणि सर्व खायच्या वस्तू सर्व भेटतं. ती पाठची मी सांगितलेली ती रॉंग होती. ही मेन आहे. विजयदुर्गापर्यंत बोट येणार होती आपली M2M फेरी. आता ती बंद झाली आहे. आता पावसात ती चालू करू नाही शकत, पण तिला गिराईक नव्हते या रिझननी ती बंद झाली. आणि बोललेलं की ठोकलेली पण कोणीतरी, त्याच्यामुळे ती बंद झाली. तर मेन असं आहे की आपण त्याच्यात बघा बाईक टाकून येऊ शकतो. देवगड मालवणवाले 1000 रुपये बाईक चला मान्य आहे, पेट्रोल आपल्याला तेवढं लागतं. पण जी कॉस्ट ठेवलेली 3 आणि 3,500 ती खूप जास्त ठेवलेली गाईस.
म्हणून लोकांना परवडलं नाही, त्याला गिराईक नाही भेटले आणि बंद झाले. तर माझं असं म्हणणं आहे की फ्युचरमध्ये जेव्हा पण तुम्ही चालू कराल तेव्हा कॉस्ट 1500च्या आसपास ठेवा. काय 1500च्या आसपास जर ठेवली, 1200, 1500, 1800, एकदम जास्त हाय एंड 2000, तर लोक प्रवास करतील आणि ती हाऊसफुल जाईल. पण एवढे तुम्ही 3.5, 4, 5, 6, 10,000 ठेवणार तर नाही होणार. कोकणी माणूस आमचा तेवढा अजून अमीर नाही. मुंबईत राहतो पण तेवढा अजून एवढा खर्च करून नाही. तो कोकण कन्या काय जनरल आपली जनशताब्दी पकडून येईल ना गावी यार. तर तुम्ही जेवढं ठेवताय तर तेवढं लक्झरी बसेस जेवढे तिकीट आहे ना तेवढं ठेवा, लोक नक्की प्रवास करतील. आणि कनेक्टिव्हिटी ठेवा विजयदुर्गावरून, आणि ती राईट टायमाला यायला पाहिजे आणि तिथून एस टी तुम्हाला त्यांच्या गावी जायला पाहिजे. असं करायला लागेल का, तरच ती बोट सक्सेसफुल होईल. गाईस, आंबेरीनंतर हा वाडातरचा पूल, इथे देवगड, हे वाडातर. इथे गोजिरी पिक्चरची शूटिंग झालेली आणि इथे वाडातरला माझा मामा पण राहतो, मांजरे, महेश मांजरे. इथून आता आपलं गाव फक्त घर आपलं फक्त 12 मिनिटावर आहे. सो गाईज, वी हॅव रीच तारामुंबरीचं घर, तारामुंबरी गाव आपलं. हे बघा, हे आपलं छोट्याखानी तारामुंबरीचं गाव. रस्ता आता चांगला केलेला आहे. थोड्याच वेळात तुम्हाला समुद्र दिसेल. दिस इज अ ब्रिज, आणि ब्रिज करून आल्यावर हा तुम्ही बघू शकता समुद्र. सुकती आहे, सुकती असल्यामुळे This is my home, guys. This is my home. तारामुंबरी. बघूया आपले बहिणी लोक आहेत का नाही. काम चालू आहे घरचं. हे बघा, आमचं घर रिडेव्हलप होत आहे. कोणी आहे का? कोणी आहे का? ओळखलं की ना? आईच पाणी एवढा लांब आलं जवळ, उडत. गुगल मॅपला बीट करतो ना रे. हे बघा काहीच आमचं घर बनत आहे. झोपणार नाही, फोटो काढायला येणार आहे मी संध्याकाळी. आशू कुठे आहे मग? चल माझा एक फोटो काढ, मला वरती जाऊन दे. ए डॉली, काय 4:30. मग मला फोटो काढायचा आहे. चालू आहे कॅमेरा. तर मित्रांनो, खाली आपण जाऊन आलो. आता आपण चाललो आहोत आपल्या वरच्या घरी आराम करायला. थोडं झोपूया आणि मग संध्याकाळी परत येऊया इथे फोटो काढायला. मम्मी पप्पा वाट बघतायत. बघूया मम्मी पप्पा खाली आहेत, पप्पा खाली आहेत की नाही. आणि बघा इथे गर्दी आहे, जाम पर्यटक आले आहेत. ही बघा, ही आमची बिल्डिंग लालवाली. दादाची गाडी लागली आहे, पप्पा खाली उभे आहेत. अहो, माझा पण कॅमेरा चालू आहे. बघा पप्पा पण शूटिंग करतायत. अरे यार, असं सर्व हे आलं असेल तर वाट लागेल.
नाईट व्ह्यूमध्ये काढलेलं आहे. चला थकलो. ऐक 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 कुठं लावू? मी बघितलंच नाही व्हिडिओ.